ऐतिहासिक रचनेचा आवाज इयत्ता 6वी. आज मी तुमच्यासोबत उंट आणि कोल्हा यांची गोष्ट सांगणार आहे. उंट आणि कोल्हा दोघे मित्र असतात. दोघे जंगलातून जाताना त्यांना एक उसाचे शेत दिसते व ते उसाच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना एक नदी पार करावी लागणार होती. नदीजवळ गेल्यावर कोल्हा उंटाला म्हणतो, नदी खूप खोल आहे. माझी उंची कमी असल्यामुळे मी नदीत बुडू शकतो. तू मला पाठीवर बसवशील का? तर उंट कोल्ह्याचं ऐकतो आणि त्याला पाठीवर बसवतो. दोघींनाही नदी पार करतात व ऊस खायला सुरुवात करतात. ऊस ऊस परंतु कोल्ह्याचे पोट लवकर भरते व कोल्हा ओरडायला सुरुवात करतो. उंट कोल्ह्याला म्हणतो, ओरडू नको, शेताचा मालक येईल. व कोल्हा त्याचा ऐकत नाही. कोल्हा ओरडायला सुरुवात करतो व शेताचा मालक येतो व कोल्हा उसात जाऊन लपतो. उंटाची उंची जास्त असल्यामुळे उंटाला मार भेटतो व दोघेही परत जाताना त्यांना तीच नदी भेटते व उंटाला त्याचा बदला घ्यायचा असतो. म्हणून उंट कोल्ह्याला म्हणतो, तू माझ्या पाठीवर बस, आता आपण जाऊ. व पाण्यात डुक्कर घे जात असतो व कोल्हा त्याला म्हणतो, डुक्कर घेऊ नकोस, मी पाण्यात पडू शकतो. व उंट त्याचं ऐकत नाही. कोल्ह्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळते. तात्पर्य: आपण जसे लोकांसोबत करतो तसेच लोक आपल्यासोबत करतात.